श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाओ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. वर्ष संपायला अवघे काही दिवस उरलेत, पण ग्रहांची चाल काहीतरी वेगळंच संकेत देत आहे. पुढील 6 दिवस या राशींच्या आयुष्यात असा बदल होऊ शकतो ज्याची त्यांनी कल्पनाही केलेली नसेल. संक्रांतीचा सण जवळ येत असतानाच ग्रहांच्या हालचालींमध्ये एक महत्त्वाचा बदल घडताना दिसत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रहाला प्रेम, सौंदर्य, ऐश्वर्य, सुखसोयी, आकर्षण व संपत्तीचा कारक मानले जाते. त्यामुळे शुक्राच्या गोचराकडे नेहमीच विशेष लक्ष दिले जाते, कारण शुक्राची स्थिती बदलली की त्याचा परिणाम व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्यापासून आर्थिक स्थितीपर्यंत अनेक पातळ्यावर जाणवू शकतो. सूर्य आणि शुक्र यांच्या युतीतून शुक्रादित्य योग निर्माण होत आहे. ज्योतिषशास्त्रात हा योग अत्यंत शुभ मानला जातो. धनुराशीत तयार होणारा हा योग गुंतवणूक, व्यवसाय, नोकरी आणि आर्थिक निर्णयांसाठी अनुकूल संकेत देणारा मानला जातो. पैशांशी संबंधित बाबीमध्ये विचारपूर्वक घेतलेले निर्णय लाभदायक ठरू शकतात. जरी या गोचराचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर होणारा असला तरी 3 राशीवाल्यांवर या योगाचा विशेष सकारात्मक प्रभाव जाणवू शकतो. वर्ष संपण्याआधीच नशीब पालटणार. पुढील 6 दिवसात या राशीवर शुक्रादित्य योगाची कृपा होणार आहे. त्यातील पहिली रास आहे वृषभ. हा काळ वृषभ राशीच्या लोकांसाठी प्रगती आणि सुखद बदलांचा ठरू शकतो. त्यांना करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळू शकते. नोकरीत नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची किंवा पदोन्नतीची शक्यता दिसते. आर्थिक स्थिती मजबूत होण्याचे संकेत आहेत. धनलाभ होऊ शकतो. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन करार, नवे ग्राहक किंवा नफा वाढण्याचे योग दिसू शकतात. प्रेमसंबंध आणि वैवाहिक आयुष्यात समजूतदारपणा वाढू शकतो. समाजात मान सन्मान मिळण्याची शक्यता असून कला, सौंदर्य, डिझाईन, फॅशन डिझाईन, मीडिया अशा क्षेत्रांशी संबंधित लोकांना विशेष लाभ होऊ शकतो. यानंतरची पुढची रास आहे सिंह. शुक्र गोचर सिंह राशीच्या लोकांसाठी नव्या संधीची दारे उघडणारा ठरू शकतो. नोकरीच्या शोधात असलेल्यांना नवीन ऑफर मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. आर्थिक स्थितीत हळूहळू सुधारणा दिसून येऊ शकते. अडकलेली कामे मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. तुमच्या प्रयत्नांची दखल घेतली जाऊ शकते, ज्यामुळे मान प्रतिष्ठा वाढू शकते. प्रेम संबंधात स्थैर्य येण्याची शक्यता आहे. वैवाहिक आयुष्यात सकारात्मक बदल जाणवू शकतात. शिक्षण, प्रशिक्षण, नवीन कौशल्ये शिकण्याच्या संधी भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. यानंतरची रास आहे मकर. शुक्राचे हे गोचर मकर राशीच्या लोकांसाठी आर्थिक आणि मानसिक दिलासा देणारे ठरू शकते. नोकरी किंवा व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. धनलाभ होऊ शकतो. बचत वाढवण्याची संधी मिळू शकते. व्यवसायात नफा होण्याचे संकेत आहेत. नवीन गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगल्यास फायदा होऊ शकतो. कुटुंबीय आणि मित्रांमधील संबंध अधिक मधुर होऊ शकतात. मानसिक तणाव कमी होण्याची शक्यता आहे. जुने अडथळे दूर होऊन नव्या संधी समोर येऊ शकतात. स्वामी भक्तांनो, आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.